नवनाथ भक्तिसार अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती सर्वसाक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपते जगदात्मया. हे दीननाथा दीनबंधू मुनिमानसरंजना कृपा सिंधू तरी आता कथा सुबोधू रसज्ञ शब्दी वदविका. मागिले अध्यायी कथन गंधर्वनामी सुरोचन शक्रशापे गर्धव होऊन सत्यवती वरियेली. तरीही असो मागील कथा सिंहावलोकनी पहा आता. कमट कुल्लाळ कानन पंथा अवंतिके जातसे. गंधर्व गर्दवी संसार वाहोन स्वदारे सहित सत्यवती रत्न. मार्गी चालता मुक्काम अवंतिके पातला. कुल्लाळग्रही सदन पाहून राहते झाले समुच्चये करून. परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळी तसे. सकळ मोहाचे मायाफळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ. आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळी तसे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठमूर्ती. मम लग्ना ते करुणीपती माझा मज दावी का. येरी म्हणे वो अवश्य माय या बोलाचा फेडी न संशय. मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्व आपाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती कामना वेधली जे तव चित्ती. ती फळासी येऊनी निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण. सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभई मिरवावे समाधान. ऐसे ऐकता संकट वचन गंधर्वराज वदतसे. तरी असो अन्य विधीते प्रविष्ट न व्हावे हे लोकांत. तरी योजुनी असुरी लग्नांत सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठा ऐक मंगलविधी नसे एक. आसुरी विधी पूर्वक आसो हळा मिरवी तसे. ऐसे बोलता गंधर्वराव कमठ म्हणे आहे बरवे. परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवण कैसे परी आपण वर्तता पशु ऐसे. तरी यामिषे संग मनुष्ये कैसी रीती घडेल की. तरी संदेह फेडुनी माझा प्रिय करावी आपुली भाजा. ऐसे ऐकुनी कमठ चोजा उत्तर देतसे. तो म्हणे महाराजा कमठा ऐक रत्न सत्यवती अलौकिक. ऋतुसमय सत्यदौंदिक श्रुत करावे आम्हा ते. तुवा श्रुत केली या दृष्टी दावीना आपुली स्वरूप कोटी. गंधर्व वेशे इच्छा पाटी पूर्णपणी आणि नकी. सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिनी एकांत ठाया. तुष्ट करीन गंधर्वी काया वरुनिया महाराजा. ऐसी बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमठमनी. स्वधामात संचरोनी वृत्तांत कन्येसी निवेदिला. म्हणे माये वो सत्यवती कामना जे आहे तव चित्ती. ते ऋतुकाळी कामाहुती गंधर्वराज ओपी लगे. आपुल्या स्वरूपा प्रकट करून करू योजितो आसुरी लग्न. तरी तेची वरुणी समाधान सुखा लागी पावशील. ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ शयनी पौडला उतावेळ. ती निशा लोटुनी उदय काळ गभस्तीचा पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकालमान. चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजिला समय आला आता. तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ऐसे बोलता कमठवाणी वेशगर्धवी तत्क्षणी. सोडुनी स्वस्वरूपा प्रगट करुनी मही लागी मिरवला परी जैसा गभस्ती. वस्त्राभरणी कनककांती कमठे पाहुरी चित्त सरती. आनंद तो ये हेलावे चित्ती म्हणे भाग्यवंत मजस
समान नाही या महित स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्ततसे आहाती धन्य सत्यवती बैसली से पुण्य पर्वती ऐसा स्वामी जिये ते पती निज दैवे लाधला राहिला परी वर्णनासी मती नसे बोलावया अनुसम्मती स्वर्गफळची लागले हाती सत्यवती कारणे जैसे अमरा पीयूषदान आतुडले मंथनी दैवे करुण की दानवांत नवनिधी धन कुबेर लाधला पुण्याने की शिवमौळींचे दृढासन दैवे लाधला रोहिणी रमण देवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लाधली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठिवा हे श्यामकर्ण धन्या ये दैवे करुण सत्यवती लाधली की अब्धिजादारा कमला नामे विष्णुसी लाधली दैवे करुण देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लाधली ऐसा विस्मय कमठपोटी करीता आहे हर्षे देठी मग बाळ ठेवुनी चरण संपुटी विनवणी करीतसे म्हणे महाराजा स्वर्गधामका आम्ही अबुद्ध असे या लोका नेणुनी तव प्रतापावांका कष्टविले पापिष्ठे तव पृष्ठी ते ग्रंथिका बाहुनी गर्दभ भाविला आपुले मनी अहम मूढमी अबुद्ध काणी आरोहण केले पापिष्ठे हा स्वामिया ऐसी कोटी असूनी मृत्तिका वाहिली पाठी नेणून तू ते केले कष्टी मीही दुरात्मा पापिष्ठे हा कर्म हे अनिवार आरोहता तव पृष्ठीवर तै दुरात्मा मृष्टीपहार करीत होतो पापिष्ठ तरी ऐसिया अपराधांसी क्षमा करिया दयाराशी ऐसे म्हणून पुन्हा चरणासी निजमौळी अर्पितसे मग सुरोचन गंधर्व हात धरुनी कमठ सदनी नेत म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्वे एकांतासी पाचारिले सत्यवतीसी येरी येताची षोडशोपचारेंसी गंधर्वराज पूजियला मग अतिप्रेती संवादस्थिती ऐक्यभावाने उभय रमती आसुरी विवाह कामार्थरती तुष्टचित्ती मिरवला मिरवले परी त्याच रात्री गर्भसंभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला या परी गंधर्वराज म्हणतसे सत्यवती भाज पुत्र सुखाते पाहिले चोज स्वर्गवास करीनमी शक्रशापापासुनी कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगुनी म्हणे आता सुखक्षेमांत असावे तरी तू जाता राजबळी पुत्र उल्हासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रमनामी जगविख्यात धैर्यराशी औदार्यवंत शककर्ता मिरवेल ऐसा पुत्र तू चुडामणी लादसील वो शुभाननी मी तव ऋणापासुनी मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शापमोचन पाहताची गे पुत्रवदन अमूल्य स्वर्गसुखा पावेन स्वस्थानासी जाऊनी ह्यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपुले पोटी विक्रमपुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्धभवेश धरुन सवेची सेविले आपुले ठाण अंगणांत येऊन यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोकपुसती कुल्लाळास सत्यवती कोणही येरू म्हणे मम कुमरी मोहे आणली आहे माहेरी गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना ऐसे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे मन या परीती ते नवमास पूर्ण गर्भस्थानी विराजले
तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी नक्षत्र कर्ण शुभयोगांती चंद्रबळ तारानिती प्रसूत झाली सुलक्षणे बाळ पाहता शुभाननी तेजपुंज लावण्यखाणी की सरळ तेज ओपुनी तरणे पाहुणचारी आराधिला पुढे होता संस्कारासी बारसे केले द्वादश दिवशी वाळणा घालुनी बाळकासी विक्रम नाम ठेविले सुदिनास तो अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश सुरोचन गर्धभवेश सांडिता झाला तत्क्षणी मग संचरुनी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्र आणि पाहुदे बाळकाते पुत्रमुख या काळी बैसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळ आणुनी अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी तो अमरी जाणवले शक्रपोटी मातली ते पाठविले विमानरोहणा मातली घेवोनी येता झाला अवंतिका स्थानी शीघ्रदारी आसन ठेवोनी सदना माझी संचरला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेत चुंबन तो मातली सन्निधवा राहून बोलता झाला गंधर्वाते म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाकशासने तरी आता आरुढोनी विमाना अमरस्थानी चलावे आता सोडुनी पुत्रमोहाते चलावेगी देवनाथ अहा वाट आपुली पाहात शापमोचन जाहलिया ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळको पुन म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाकुनी क्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेलिया सोडुनी माते कोण आहे मम देहाते निढळपणी परदेशाते सोडुनी कैसे जाताजी ऐसे म्हणोनी सत्यवती अंबरडा फोडिला वृत्ती अश्रूवरुनी नेत्रपाती दुःख सरिता लोट तसे म्हणे महाराजा तुझ कारण जनक माझा सत्यवर्मा जाण तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडुनी मज जाता आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडुनी भांडार कोटी जनक जननींची पाडुनी तुटी जोड केली म्या तुमची तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाणे माते करोनी दीनपण योग्य तुम्हा दिसेना ऐसे बोलता सत्यवती हृदयी धरी सुरोचनपती चुंबन घेऊनी अश्रुवाहती पुसोनिया वदतसे ऐके युवती शुभाननी तुझ स्मरण होता माझे मनी त्याच वेळा उतरुनी यवनी भेटी देईन तू ते गे ऐसे देऊनी भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर मग आरोहुनी विमानावर कमठास पुसोनी निघाला सत्यवतीचा धरुनी तै हस्त कमठा ओपुनी मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा ऐसे वदोनी सुरोचन पाहता झाला शक्रस्थान येरीकडे बाळताने वयवर्धन होतसे दिवसानुदिवस होता थोर सप्तवर्षी झाला कुमार मग मुलांशी खेळता झाला सत्वर राजचिन्ही खेळतसे ऐसे खेळता मुलांत 12 वर्षे लोटली त्यात ईर्षे पडोनी बाळ खेळांत विद्ये लागी लागला विद्या तरी सहज चिन्ही शास्त्राधार अश्वारोहणी सहज सेवकाश्रये करुणी विद्ये लागी अभ्यासी सहज मग तो विद्ये कारणी ओळखी पडली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखिती पुढे 16 वर्षावरुते इष्टत्वे भेटिवला विक्रमरायाते पायी कसा करी अर्पुनी याते ग्रामरक्षणी ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवुनी जागवी राती
तो व्यावसायी बाजार क्षिती तेथे येऊनी राहिले. तया माझी भर्तरीनाथ वनचर सावजी भाषा जाणत कोल्हे भुंकताची अकस्मात भाषा सांगे तयांची. म्हणे उत्तर दिशेहुनी दानव निर्बळपणी होऊनी मानव दक्षिण दिशेचा धरुनी गौरव जात आहे पांथिक तो. तरी त्याच्या सामोरे जाऊन वधील कोणी तया कारण वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा आणि दुसरे आपुले भाळा तेची क्षणी रेखिजे टिळा. तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वा ते मिरवेल. ऐसी ऐकता भर्तरी वाणी विक्रम जातसे शस्त्र घेऊनी येथपर्यंत कथा रंजनी पूर्वाध्यायी वदलीसे. तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला. मिरवला परी शापमोचन बोलला वरदे शापसघन. तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा. तरी शापवचनी शापमोचन शिवबरदे शापसघन बोलिला असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की तयाच्या वीर्ये करोन निर्माण होईल विक्रमनंदन. त्याच्या हस्ते पावोनी मरण राक्षस शरीरात सांडसी तू. ऐसा उशाप शिववरदेसी होता चित्रमा गंधर्वासी. तो समय भर्तरी वागुत्तरासी येवोनिया झगटला. असो ही मागील कथा विक्रम भर्तरीचे शब्द ऐकता शस्त्रसज्जोनी सामोरा पंथा. चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व राक्षसा परी करोनी भाव. मानव रूप धरुनी स्वभावे येत आहे पांथिक तो. येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेजा पार. मुष्टी घेऊनी राक्षस थोर मानव वेशे गमतसे. तो विक्रम जाऊनी तया निकटी शस्त्रविद्ये ते विपुल जेठी. सामोरा होऊनी मौळी दृष्टी असिलतेसी प्रेरितसे. सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उलथोनी पडला मही. प्राण कासावीस होऊनी देही पडता झाला तत्काळ मही. पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध. वस्त्रे भिजवुनी रुधिरे शुद्ध भाळीटिळा रेखिला. तो राक्षस होऊनी गतप्राण दिव्यदेही निघे तेथून. गंधर्व रूपी स्वपदा पावोन विक्रमाते वंदिले. मग गंधर्व करिता स्वये दृष्टी विमान उतरले मही तळवटी. त्यांत आरोहण करिता जेठी विक्रम पुसे तयाते. म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जासी गमन. ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटतसे. मग शिवफासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथन. आपले चित्रमा गंधर्व नाम सांगुनी गेला स्वस्थाना. येरीकडे प्रेत शरीरी चाचपुनी पाहे करी. तो चार रत्ने मुष्टी माझारी तेजपुंज देखिली. तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चवथे अत्यद्भुत. ऐशी चारी रत्ने विख्यात सकळ कार्या चालती. विक्रम देखता हर्षवंत मग तो भर्तरी धन्य म्हणत. ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा. जैसा वृक्षांत कल्पतरू दैन्यहारी सुखपरू. तन्याये नगरांतहा नरू श्रेष्ठ जगी भास तसे. की पशुमाजी धेनु जाती त्यात सुरभी कामना द्रवती. तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भास तसे. ही रत्ना माझी वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थित. तन्याये मनुष्यांत श्रेष्ठ जगी भास तसे. की पाषाण जाती उपकार स्थित परीसपणा ते मिरवत. तन्याये मनुष्यांत श्रेष्ठ जगी भास तसे. ऐशी भावना धरुनी चित्ती आणि काम
मनावरी तसे पुढती ऐसा पुरुष स्वसांगाती त्रैलोक्यांत मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चून या निघाला ऐसा निघुनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते भरतरीस घालुनी गेरा सकळ बैसले वेष्टूनी त्यांत जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकांत गुणी परी बैसल्या दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रांत त्याचरिती भरतरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुसती कोण तुम्ही जी येरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राज आज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकून या हर्षलो येरी म्हणे आमुच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकिल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशवती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितुके निघुती श्रवण होतसे आम्हा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती येरी म्हणती एकशती दृष्टीगोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता येरी म्हणे कोल्हे फुंकता वर्णन केले या वाचे स्वहस्ताने उठवून भरतरीसी दाखविती तया लागून येरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा बावा व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे त्याते मग दृष्टी पाहुनी प्रांजळवंत पूर्ण ओळखी जाहली क्षणैक बैसवनी नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जका त्या प्रती तव मागिल्या घटकाराती सदना बाहेर येतसे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशे प्रती तो हटकुनी बैसविलाक्षिती वदे त्या ते रसज्ञ म्हणे आपुले ग्रामी कटक वृषभथाटी व्यावसायिक तयांचे जकाती नाणे देख हिशेबाते घेतले तरी त्यावरथली नाणी मी देईन त्रयर्थ गुणी तरी भरतरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्यविभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंड तसे तरी तयाचे आमुचे संगोपन केलिया थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकांते मिरवेल ऐशा बहु प्रकार युक्ती सांगुनी जकात दाराप्रती हे ऐकुनी ग्लानितमती द्रव्यलोभे तोषला द्रव्यलाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जीवी जात ठसा संजीवनी होऊनी आगळा तरी द्रव्यन म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्यासी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तया जवळी माईकपणी विराजे तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दुःखालेश धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महिपाठ धनेची नरक भोगील चाट यमपदा जाऊनी धनाचा पार तमासा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टानिष्टा वर्त तसे असा जयास विक्रम बोलता जकाती सहज आला होता
म्हणे विक्रमा ते कामधुईता पूर्ण करीन मी तुझी की. ऐसे बोलुनी करतळ वचन देऊनी तोषविले तयाचे मन. मग विक्रमा ते भोळवून शौचविधी सारिला. सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपुले आसन. मग भृत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारिले. गोण्या माल टिपी लावून हिशेबापरी बोलुनी धन. तव ते व्यावसायिक आणून तया करी ओपी तसे. या परी बोले जकाती म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती. भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे. येरी म्हणे उगलाची पोसोनी आहे आमुचे मंडळांगणी. जकाती म्हणे आमुच्या नयनी कैसा आहे पाहू द्या. तव त्या ते पाचारुनी दाविते झाले विमुटखाणी. म्हणती हाची आमुच्या गणी विराजित आहे महाराजा. मग जकाती पाहुणे भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी. कोणी तरी अवतारासी मही लागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपुल्या गावांत असावा पुरुष. व्यावसायिक रान माणूस यागणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणुनी मनी बोलाविला हे पाहू नयनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पै नेला. एकांती नेता म्हणे व्यावसायांते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठी करुनी जी त्वरित तुम्हा लागी बोळवू. तरी पुन्हा परतोन माल आणा सबळ भरून. तोवरी तुम्हा सवे ठेवून ग्रामवस्ती येथे असावे. म्हणशील तरी निराश्रित पोते ठेवून नाही जात. बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे. तरी सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण. तरी त्यापाशी शिर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ राहीन म्हणे सर्वा संमते. देणे घेणे सकळार्थ उकळोनी येईन माघारा. ऐसे म्हणोनी त्वरा करीत व्यावसायी घेऊनी भरतरीते. येऊनी शीघ्र जकात गृहाते तया हाती भोळविले. ओपिले परी कैसे बोलन की तुमचे गृही आमुचा गडी जाण. ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील. आम्ही येऊ पुन्हा परतोन तोवरी करा त्याचे संगोपन. आपुले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा. ऐसे बोलुनी तया देखती ओपिते झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसुनी तया प्रती शिबिराते पातले. मालटाल उरला विकुन निगते झाले मग तेथून. येरीकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने. नेऊनी तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी. मग हिशेब दाखवनी बेरजेसी द्रव्य आणि म्हणतसे. ऐसे बोलता जकाती वचन तो काढुनी देतसे एक रत्न. म्हणे हे तुझपाशी असू दे गहाण संजाईत पणासी. तुझे द्रव्य त्रैभाग्यार्थे देऊनी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वदता जकात्या ते अवश्यपणी होतसे. या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते. न बोलुनी काहीच त्याते भोजना पाठवा मम गृही. नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट. मग सहज बोलण्याचा मेहपाठ खुणाखूण मिळेल की. बाहेर निघाले उभयतांते ऐसे सांगुनी एकांताते. मग जकाती पाहुनी भरतरीते विक्रमाते बोलतसे. म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासूनी शेर घेऊनी जाणे. तयाची पाक निष्पत्ती करुनी जाण. आगडी आमुचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे. विक्रमा पाक निष्पत्ती करिता
तरी या भर्तरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन, म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भर्तरीचा हात धरून स्वसदनासी पै नेला. द्वारा निकटी टाकुनी वसन, त्यावरी बैसविला भर्तरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण, ग्रहा माझी संचरला. माता पाचारुणी सत्यवती, निकट बैसवुनी एकांती. तर्जनी खुणेने दाखवुनी जती, वृत्तांत सर्व सांगतसे. जंबूक बोल भाष्यापासून, ती ते सांगितले सकळ कथन. स्वकरी मिरवला लोभी करत्न, तोही धीट पै केला. ऐसिये परी धीट होता, संतोष मानी सत्यवती माता. उपरांत विक्रम झाला सांगता, भर्तरी विषयी वचनाते. म्हणे माते मजहुनी अधिक, भर्तरीचे मानी स्नेह दोंदिक. पूर्ण अवतारिक पाठीरक्षक, पुढे माते होई लगे. तरी आता दुसरा सूत, ज्येष्ठपणी मिरवेल लोकांत. अणुरेणू इतुकेयांत, भिन्न पडू नेदिकी. सकळ मोहाची करुणी गवसणी, लेववी भर्तरी शरीरा लागुनी. आणि तो वर्तेल स्वइच्छापणी, तैसे वर्तू दे त्यासी की. ऐसे सांगुनी माते प्रती, पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पाक सिद्धी होताची त्याप्रती, भोजनाते सारिले. भोजन झालिया सवे जाऊन, पाहता झाला दुर्गम स्थान. मग 4 घडी रात्री होऊन, अनुवादिले रजनी ते. या परी भर्तरी तेथून, पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याते देखून, भर्तरी ते बोलतसे. म्हणे भर्तरी राव ऐका वचन, तुम्ही असावे सदन धरून. कार्या लागता पाचारून, घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणोनी भर्तरीनाथ, विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानु दिवस ते वस्तींत, मोहपुरी लोटला. आधीच मायती सत्यवती, त्यावरी पुत्राची ऐकोनी युक्ती. परम मोहाते भर्तरी जती, गुंडाळुनी घेतला. जैसा उदकावीन मत्स्य होत, तळमळ करी होता विभक्त. की धेनु लागी वत्सनितांत, विसर कदा घडेना. तन्याये मग त्रिवर्ग जण, मोहे वेष्टिले हरणी कारण. एकमेकांच्या दृष्टीवीण, विरह होता तळमळती. असो ऐसी मोहस्थिती, बंधुपणे जगी मिरवती. यावरी पुढे आता श्रोती, अवधान द्यावे कथे ते. नरहर वंशी धुंडीनंदन, पुढले अध्यायी सांगेल कथन. कवी मालू नामाभिधान, सेवक असे संतांचा. स्वस्ति श्री भक्तिकथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, षड्विशन्ति तमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार षड्विशन्ति तमाध्याय संपूर्णम्.